नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. माझ्या प्रिय मकर राशीच्या भावांनो आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ सामान्य भविष्यवाणी नाही. आज आपण फक्त ग्रहांची चर्चा करणार नाही, आज आपण एका संपूर्ण प्रवासाची चर्चा करणार आहोत. एका अशा प्रवासाची ज्याच्यामध्ये संघर्ष होता, त्याग होता, प्रतीक्षा होती, निराशा होती आणि तरीही हार न मानणारा तुमचा स्वभाव होता. मित्रांनो, आज 10 जून 2026 आहे आणि फक्त काही दिवसांपूर्वी 2 जून 2026 रोजी गुरुग्रह कर्क राशीत प्रवेश केला आहे. यामुळे मकर राशीच्या व्यक्तींसाठी एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. पण खरी गोष्ट इथून सुरू होत नाही. खरी गोष्ट सुरू होते 26 ऑक्टोबर 2017 पासून. कारण त्या दिवसांपासून 7.5चा प्रभाव सुरू झाला. आणि जर तुम्ही मकर राशीचे असाल तर एक प्रश्न स्वतःला विचारा, गेल्या 8-9 वर्षात किती वेळा असं झालं होतं की सर्व काही जवळ आलं होतं आणि शेवटच्या क्षणी हातातून निसटलं? किती वेळा असं झालं होतं की मेहनत तुम्ही केली पण श्रेय दुसऱ्याला मिळालं? किती वेळा असं झालं होतं की बँक खात्यातील आकडे पाहून मनात चिंता निर्माण झाली? किती वेळा असं झालं होतं की रात्री झोप येत नव्हती आणि मनात फक्त एकच प्रश्न होता, माझा काळ कधी बदलेल? कदाचित तुम्ही सुद्धा हे अनुभव करत असाल. पण आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. 29 मार्च 2025 रोजी 7.5 संपली आणि आता पुढील वर्षभराचा काळ म्हणजे 2026 ते 2027 हा टप्पा तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक टप्प्यांपैकी एक ठरू शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या काळात तुमच्या समोर 3 मोठ्या संधी येऊ शकतात. पहिली करिअर प्रतिष्ठेची, दुसरी पैसा आणि स्थैर्याची आणि तिसरी घर, मालमत्ता किंवा जीवन बदलणाऱ्या स्थान परिवर्तनाची. शेवटी आपण या तिन्ही संधींचा पुन्हा आढावा घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 7.5ने तुमच्याकडून नेमकं काय घेतलं? मित्रांनो, लोक म्हणतात 7.5 पैसा घेते, पण माझ्या अनुभवात 7.5 सर्वात आधी आत्मविश्वास घेते. ती माणसाला स्वतःवर शंका घ्यायला शिकवते. पूर्वी निर्णय घेणारा माणूस निर्णय टाळू लागतो. पूर्वी स्वप्न पाहणारा माणूस स्वप्नांनाच घाबरू लागतो. विशेषतः 2020 ते 2022 हा काळ अनेक मकर राशींच्या लोकांसाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण होता. काही लोक नोकरी गमावून बसले, काहींचे व्यवसाय अडचणीत आले, काहींनी जवळची माणसं गमावली आणि काही जण बाहेरून हसत होते पण आतून पूर्णपणे तुटलेले होते. पण मित्रांनो, या संघर्षाने तुम्हाला घडवलं आहे. आज तुम्ही 2017 मधील व्यक्ती नाही. तुम्ही अधिक मजबूत आहात, अधिक वास्तववादी आहात आणि अधिक तयार आहात. जर 2017 ते 2025 हा काळ तुमच्यासाठी कठीण गेला असेल तर कॉमेंटमध्ये फक्त उल्लेख करा, कारण हा प्रवास तुम्ही एकट्याने केलेला नाही. आता ग्रहांची भाषा बदलत आहे. जून 2026 ते जून 2027 जून 2026 ते जून 2027 हा काळ तुमच्या आतल्या सुप्त शक्तींना जागवू शकतो. काही लोकांना अचानक जाणवेल की मी पुन्हा निर्णय घेऊ शकतो, मी पुन्हा सुरुवात करू शकतो, मी अजून संपलेलो नाही. आणि गंमत म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही अशक्य समजत होतात त्याच गोष्टी पुन्हा शक्य वाटू लागतील. जुनं स्वप्न, जुनं ध्येय, जुनी महत्वाकांक्षा सगळं पुन्हा जिवंत होऊ शकतं. पण खरी कमाल अजून पुढे आहे. ऑक्टोबर 2026 ते मार्च 2027 हा काळ विशेष लक्षात ठेवा, कारण हा काळ तुमच्या करिअरमध्ये मोठे बदल घडवून आणू शकतो. पदोन्नती, नवीन जबाबदारी, नवीन नोकरी, नवीन पद आणि नवीन संधी. किंवा वर्षानुवर्षे वाट पाहिलेला तो एक फोन कॉल. कदाचित तुम्ही सुद्धा सध्या विचार करत असाल, आता नोकरी बदलावी का, आता पुढे जावं का, आता रिस्क घ्यावी का? या प्रश्नाची उत्तरं हळूहळू स्पष्ट होऊ शकतात. आणि ज्या लोकांनी तुम्हाला कमीत लेखलं होतं तेच लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. मकर राशीचे असाल तर कॉमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. मित्रांनो, पैशाची चिंता फक्त आर्थिक नसते, ती मानसिक असते, रात्री झोप उडवणारी असते, भविष्याची चिंता निर्माण करणारी असते.
गेल्या काही वर्षात अडकलेले पैसे, रखडलेले व्यवहार, थांबलेली कामं, अपूर्ण योजना यामुळे मनात असुरक्षितता निर्माण झाली असेल. पण डिसेंबर 2026 ते एप्रिल 2027 दरम्यान काही विषय मार्गी लागू शकतात, काही व्यवहार पूर्ण होऊ शकतात, काही अडकलेले पैसे मिळू शकतात आणि एकदा कॉन्फिडन्सची भावना निर्माण होऊ शकते. जर केल्या आर्थिक संघर्ष अनुभवला असेल तर कॉमेंटमध्ये वर्ष लिहा, 2020, 2021 की 2022. पाहूया किती लोकांचा अनुभव सारखा आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर पुढील 12 महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. गेल्या काही वर्षात तुमचं लक्ष टिकून राहण्यावर होतं, आता वाढीचा विचार करण्याची वेळ आली आहे. नवीन ग्राहक, नवीन बाजारपेठ, नवीन शाखा, नवीन भागीदारी, विशेषतः जुलै 2026 ते डिसेंबर 2026च्या दरम्यान एक छोटी संधी पुढे मोठा व्यवसाय बनू शकते. म्हणून भीतीमुळे संधी गमावू नका. मित्रांनो, या व्हिडिओतील तिसरी मोठी संधी इथं आहे. घर, जमीन, मालमत्ता किंवा स्थान परिवर्तन. पुढील वर्षभरात अनेक मकर राशींच्या लोकांसाठी हा विषय सक्रिय होऊ शकतात. काही लोक नवीन घर घेतील, काही शहर बदलतील, काही परदेशातील संबंधित संधी स्वीकारतील आणि काही लोकांना जीवनाची दिशा बदलणारा निर्णय घ्यावा लागू शकतो. सुरुवातीला तो निर्णय कठीण वाटेल, पण काही महिन्यांनी तोच निर्णय आशीर्वाद वाटू शकतो. कधी कधी सर्वात मोठी चिंता पैशाची नसते, तर ती आपल्या लोकांची असते. जर कुटुंबात दुरावा असेल, संतानाशी मतभेद असतील, तर पुढील काळात सुधारणा दिसू शकते. संवाद वाढेल, समज वाढेल आणि काही कुटुंबामध्ये आनंदाची बातमी देखील मिळू शकते. कदाचित तुम्ही सुद्धा हा अनुभव कराल. गेल्या काही वर्षात ज्यांनी संयम ठेवला त्यांना आता अनुभवाचा फायदा मिळू शकतो. मी गोष्ट करतोय शेअर मार्केटशी संबंधित. पण हा काळ लोभाचा नाहीये, हा काळ शहाणपणाचा आहे. घाईचा नाहीये, संयमाचा आहे. जे शिकलात ते विसरू नका. माझ्या प्रिय मकर राशीच्या मित्रांनो, आज आपण मोठ्या 3 संधींबद्दल बोललो. पहिली संधी करिअर आणि प्रतिष्ठेची, दुसरी संधी पैसा आणि आर्थिक स्थैर्याची, तिसरी संधी घर, मालमत्ता आणि स्थान परिवर्तनाची. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, यापैकी कोणती संधी तुमच्या आयुष्यात येण्याची सर्वाधिक शक्यता आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, 2017 ते 2025 हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नव्हता, हा काळ तुम्हाला घडवण्यासाठी होता. आता 2026 ते 2027 हा काळ त्या संघर्षाचं फळ देण्यासाठी आलेला आहे. 7.5 संपले आहे, नवीन अध्याय सुरू झाला आहे आणि कदाचित एका वर्षानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि हसत हसत म्हणाल, माझ्या आयुष्यातला खरा बदल याच काळात सुरू झाला होता. या भविष्याची आठवण आली तर अमोघ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.